आयुर्मंत्रामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत की पोटाची फॅट जी आहे, ज्याला आपण बेली फॅट म्हणतो, ही आपण लवकरात लवकर फक्त आहाराच्या मदतीने कशा पद्धतीने कमी करू शकतो. आपण फॅट लॉस बद्दल बोलत आहोत, वेट लॉस बद्दल नाही. कारण की जेव्हा तुम्ही वेट लॉस हा कन्सेप्ट वापरता, तेव्हा त्याच्यासोबत तुमचे मसल पण कमी होत असतात, न्यूट्रिशन पण कमी होत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला विकनेस येणार असतो. पण जेव्हा आपण फक्त फॅट लॉस किंवा शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी विचार करतो, तर ती कमी होत असताना तिचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. तो म्हणजे की एकतर ते मसलमध्ये कन्वर्ट होणार आहे, त्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ इन्क्रीज होते, तुमची एनर्जी लेवल हाय होते, तुम्हाला विकनेस येत नाहीत आणि शक्यतो कोणत्याही पद्धतीचे क्रॉनिक डिसीजेस डेव्हलप होण्याचे चान्सेस कमी होतात. डायबिटीज, हृदयविकार, आर्थरायटिस यासारख्या आजार होण्याचे चान्सेस तुमचे कमी होऊन जातात. म्हणून आपण माहिती घेणार आहोत की आपल्याला फॅट लॉस, आणि तोही फक्त आहारातून कशा पद्धतीने आपण साध्य करू शकतो. एनिवे, फॅट लॉस हा 60 to 70% आहारावर आपण म्हणू शकतो की त्याचं कंट्रोल असतो. दुसरा की तुम्ही उरलेले 20% व्यायाम किती करताय, आणि 10% तुमची स्ट्रेस लेवल कशा पद्धतीने तुम्ही हँडल करू शकताय. फॅट लॉससाठीच्या ज्या डाएट टिप्स आहेत ह्या आपण सॉर्टेड करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील जी पॉप्युलेशन आहे ती दोन आपण म्हणू शकतो की रिजनमध्ये डिवाइड करतो. एक आहे कोकण रिजन आणि दुसरा आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्र. हेच दोन रिजन का? कारण की खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपण म्हणू शकतो की ॲग्रिकल्चरल जे डिफरन्सेस आहेत ते कोकण रिजनचे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे एकदम सेपरेट पडतात. त्याच्यामुळे डाएट सुद्धा जो आहे हा दोन्हीसाठी वेगवेगळा असू शकतो. एकच डाएट आपण पूर्णपणे महाराष्ट्रातील पॉप्युलेशनला, मराठी पॉप्युलेशनला लागू करू नाही शकत, कारण की तो सूट होणार नाही, त्याच्यामुळे तसे बेनिफिट पण आपल्याला दिसणार नाहीत. आता जेव्हा आपण कोकण रिजनचा विचार करतो, तर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे तीन आपल्या आहारातील वेळा आहेत. तर कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये चेंजेस, आणि खूप सिंपल चेंजेस आहे त्याच्यामध्ये, खूप कॉम्प्लिकेट करण्याची गरज नाही आपल्याला आहाराला. काही जो आपला ट्रॅडिशनल आहार आहे तोच जर का व्यवस्थित आणि टायमिंगवर आपण घेऊ शकलो, तर तुमचं फॅट लॉस होताना तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने दिसून येतील. ब्रेकफास्ट, आता ह्या कन्सेप्ट बद्दल भरपूर कन्फ्युजन आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की नाश्ता करावा, काहींचं म्हणणं आहे की नाश्ता खूप चांगला करावा, काहींचं म्हणणं आहे की नाश्ता करू नये. जर का तुमचं रात्रीचं जेवण हे उशिरा झालेलं असेल आणि तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप करत नसाल, तर तुम्ही नाश्ता करूच नका. कारण की रात्री उशिरा झालेलं जेवण, त्याच्या कॅलरीज ज्या आहेत त्याच यूज अजून झालेल्या नाहीये, तर तुम्ही सकाळी उठून पुन्हा एकदा नवीन कॅलरीज फीड करण्यासाठी आपल्या शरीराला काही बसण्याची गरज नाहीये. उलट तुम्ही फास्टिंग करा, त्याच्यामुळे तुम्हाला फॅट लॉस होण्यासाठी जास्त मदत होईल. पण रात्रीचं जेवण तुमचं 5, 6, 7च्या दरम्यान होत आहे आणि तो पण व्यवस्थित एक प्रोटीन रिच असा डाएट तुम्ही घेताय, तर मग मात्र तुम्हाला सकाळी उठल्यानंतर, लवकर उठल्यानंतर भूक लागू शकते. अशा कंडिशनमध्ये कोकण रिजनसाठी पोहा किंवा तांदळाची घावण किंवा तांदळाची भाकरी प्लस नारळाची चटणी हे सर्वात सेफ हे नाश्त्याचे तुमचे पदार्थ राहतील. लंच जो आहे की दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही शक्यतो भात ठेवा. भात हा कुकरमध्ये शिजवलेला नको, उघडा शिजवलेला पाहिजे, ओपन पॉटमध्ये शिजवलेला पाहिजे. त्यासोबत डाळ, कोणतीही एक ग्रीन व्हेजिटेबल, आणि वरून तुम्हाला कोकोनट ऑइलचा वापर करायचा आहे किंवा कोकोनट ऑइलमध्येच तुम्ही त्याचं कुकिंग करा. याच्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पण मिळत आहेत, प्रोटीन पण मिळत आहेत आणि त्याच्यासोबतच चांगलं फॅट पण मिळत आहे. पूर्णपणे न्यूट्रिशन तुमच्या शरीराचं होत आहे. डिनर जो आहे म्हणजे की रात्रीचं जेवण जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला तांदळाची भाकरी, कोणती एक डाळ किंवा फिश करी तुम्ही घेऊ शकता, आणि पुन्हा एकदा वरून कोकोनट ऑइल किंवा स्वयंपाकच हा कोकोनट ऑइलमध्ये केला गेला पाहिजे. अशा पद्धतीने जर का तुम्ही 30 दिवसासाठी तुमचा आहार प्लॅन करू शकाल, याच्यामध्ये खूप फॅन्सी प्रकार नाही आहेत खाण्यामध्ये, खूप टेस्टी तुम्ही ज्या काही व्हेजिटेबल्स असतील त्याच तुम्हाला टेस्टी बनवायच्या आहात, आणि तांदळाची भाकरी किंवा भात किंवा पोहे हे सोडून तुम्हाला दुसरं कोणतंही धान्य खायचं नाहीये, तर तुम्ही तुमच्या पोटाच्या चरबीचा आकार किंवा ओव्हरऑल फॅट किती फास्ट कमी होत आहे ते ऑब्झर्व करून आम्हाला अपडेट करू शकतात. रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे की कोकण सोडून सर्व जो भाग येतो, तर तिथे कशा पद्धतीने तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ठेवायचा आहे. पुन्हा एकदा कन्सेप्ट तोच आहे. रात्री उशिरा जेवला असाल आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी तुमची खूप नसेल, तर ब्रेकफास्ट स्किप करा, फास्टिंग करा. पण तुम्हाला रात्री, संध्याकाळी तुम्ही लवकर जेवताय, शारीरिक कष्ट भरपूर करताय, अशा कंडिशनमध्ये मग तुम्हाला नाश्ता याच्यासाठी सर्वात सेफ जर ऑप्शन कोणता असेल तर ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, आणि त्याच्यासोबत शेंगदाणा चटणी, कारळाची चटणी, किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही गावरान अंड्याचे ऑमलेट करून तुम्ही ठेवू शकता. प्लेन ऑमलेट सुद्धा तुम्ही विदाऊट भाकरी तुम्ही खाण्यामध्ये ठेवू शकता, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ते करताना तुपामध्ये करायचं आहे.
दुसरा भाग लंच. दुपारच्या जेवणामध्ये काय असायला पाहिजे? भाकरी कोणतीही, ज्वारी, बाजरी किंवा नाचणी, त्याच्यासोबत कोणतीही एक हिरवी पालेभाजी, मिक्स डाळीचं वरण असू शकतं किंवा कोणतीही एक डाळ तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये गाईचं तूप. गाईचं तूप हे तुम्ही भाकरीला लावून पण घेऊ शकतात. आणि तुम्ही नॉनव्हेज प्रेफर करत असाल तर भाकरीसोबत मटण किंवा अंडा किंवा गावरान चिकन हे तुम्ही ठेवा. ब्रॉयलर शक्यतो खाऊ नका. ब्रॉयलरमुळे फॅट वाढते, कमी नाही होत. कारण की ब्रॉयलर कोंबडीमध्ये ज्या पद्धतीच्या आपण म्हणतो इंजेक्टेबल वापरले जातात, त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स क्रिएट होतो आणि वेट गेन किंवा फॅट गेन जास्त होताना दिसून येतं. रात्रीच्या जेवणासाठी सिंपल ठेवा, भाकरी सोबत एक कोणतीही डाळ आणि गाईचं तूप हे भाकरीला लावून. अशा पद्धतीने तुम्हाला रात्रीचा आहार ठेवायचा आहे. जेव्हा कधी तुमच्या आहारामध्ये तुम्ही मटण घेत असाल तेव्हा तुम्ही तूप नाही घेतलं तरी चालेल. कारण की एकतर मटण कुक करतानाच तूप वापरलं जातं. दुसरा भाग, मटनमध्ये ॲनिमल फॅट जी असते ती तुमच्या बॉडीमध्ये एक नॅचरल फॅट सोर्स म्हणून वापरली जाते. तर तुम्हाला एक्स्ट्रा किंवा आउटसोर्स दुसऱ्या ओमेगा 3 रिच फॅटी ॲसिडची गरज पडत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही 1 महिन्यासाठी हा डाएट ठेवाल आणि एक्सरसाइज तुम्ही करा किंवा करू नका, फक्त हा जर डाएट तुम्ही व्यवस्थित मॉनिटर करू शकाल तर पोटाची चरबी, ओव्हरऑल फॅट लॉस होताना तुम्हाला दिसून येतो. किती होतोय तो पण तुम्ही आम्हाला अपडेट करू शकता. आता ऑलरेडी जर का तुम्ही 100 kg प्लस असाल तर अशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे लॉस करायला भरपूर फॅट आहे. तर तुम्ही जेवढं होईल तेवढं हे सर्व मील पॅटर्नमध्ये मील पोर्शन कमी करत जायचं आहे. म्हणजे की एका वेळेस तुम्ही जर का 2 भाकरी खाता, 1.5 भाकरी खाता, तर ती भाकरी तुम्हाला अर्ध्यावर आणायची आहे. म्हणजे की तुम्हाला कुठेतरी ते फास्टिंग किंवा स्टार्वेशन क्रिएट करावं लागतं. जसं जसं तुम्ही तुमचा मील पोर्शन कमी करत जाल, हाच आहार फक्त कमी पोर्शनमध्ये आणि 3च वेळा किंवा 2च वेळा जर तुम्ही घेण्यात ठेवाल, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या फॅट लॉसमध्ये आणि मेजरमेंटमध्ये चांगले चेंजेस पाहायला मिळतील. यापेक्षा सुद्धा तुम्हाला अजून डिटेल तुम्हाला फॅट लॉससाठीचा डाएट किंवा एक्सरसाइज किंवा अजून कोणतीही पंचकर्माची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आयुर्मंत्र पंचकर्म सेंटरला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला डिटेल केस स्टडी तुमची घेऊन तुम्हाला आयडियल प्लॅन देऊ शकतो. खूप काही कॉम्प्लिकेटेड डिशेस किंवा कॉम्प्लिकेटेड डाएटमध्ये न जाता आपण ट्रॅडिशनल आपला महाराष्ट्रीयन जो आहार पद्धती आहे त्याचा विचार करून आणि व्यायामाचा विचार करून तुमचा फॅट लॉस फास्ट होईल याची आपण काळजी घेऊ शकतो आणि त्याचे रिझल्ट देऊ शकतो. मी आशा करतो ही माहिती फॅट लॉस बद्दल फक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.